ग्रामपंचायत कोपर येथे गुढीपाडवा नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये गावच्या विद्यमान सरपंच सौ साधना श्रीकांत घरत समवेत गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर चला पाहूया गुढीपाडवा नवीन वर्षाचे स्वागत कशा प्रकारे कोपर गावात करण्यात आले। पाऊल पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे, पाऊल पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे, पाऊल पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे, पाऊल पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे। वाघाची साथ आमची, तलवारीची पाच आमची, ढोलकीवर थाप आमची, मुंबईवर छाप आमची। मराठी बाणा पाहुनी हो, मराठी बाणा पाहुनी भल्या भल्यांची नौका पुढे। पाऊल पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे, पाऊल पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे। भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। प्रथम मी ग्रामपंचायत कोपरची प्रथम नागरिक, त्याचप्रमाणे या गावची मुलगी, या गावची सून, सर्व ग्रामस्थांना, माझ्या सर्व कुटुंबियांना, त्याचप्रमाणे भिवंडी वासियांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे आज आम्ही असा वेगळा कार्यक्रम केले तो तुम्ही बघत असाल। तर अशा प्रकारे आम्ही निर्णय घेतला की ढोल ताशा किंवा हे नेहमी होते। तर आपल्या ज्या गावातील बाळगोपाळ भजन मंडळ आहे तो खूप जुना आहे, खूप वर्षापासून ते कार्यरत आहे या भजन मंडळामध्ये। तर त्यांना वाव देण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही हा कार्यक्रम आखलेला आहे, आगळा वेगळा आणि खूप असा एवढा म्हणजे प्रोत्साहन मिळत आहे कार्यक्रमासाठी, सगळ्यांनी सहभाग दिलेला आहे। ते पण खूप आनंद होत आहे आणि खरोखर मनापासून मी त्यांचे सरपंच म्हणून आभार व्यक्त करते। नवीन वर्षाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा। गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व नागरिकांना, परिसरातील सर्व भाविक भक्तांना
कोपरगावच्या वतीने शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हा जो गुढीपाडव्याचा सण आहे, फार मोठी परंपरा लाभलेला असा सण आहे. वैदिक कालापासून हा सण साजरा केला जातो. याच्या मागची भूमिका आहे की वैदिक धर्माची पताका सर्व जगामध्ये पोचवण्याचं काम या गुढीपाडव्याच्या निमित्ताने केले जात आहे. आणि म्हणून हा सण अत्यंत पवित्र असून वर्षाची सुरुवात या दृष्टिकोनातून ह्या दिवसाचं महत्त्व फार महत्त्व आहे. तसेच कोपर ग्रामपंचायतच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय. आज यंदाचं आमचं हे जी शोभायात्रा काढण्याचं 5वं वर्ष आहे आणि यावर्षी जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही शोभायात्रा काढायचं ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे सगळी भाविक मंडळी टाळ मृदंग भजनाच्या या प्रमाणे निघालेलो आहोत. आणि एक प्रकारची चांगली एनर्जी या पूर्ण गावामध्ये देवाच्या नामस्मरणा माध्यमातून सर्वांना मिळेल या पद्धतीने आमची यामध्ये शोभायात्रा निघालेली आहे. थोडक्यात शुभेच्छा व्यक्त करा. ग्रामपंचायत कोपरच्या वतीने मी भिवंडीतील परिसरातील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रा झालेली आहे. सर्व महिला अशा आनंदी आनंदात दिसतात. त्याच निमित्ताने आमच्या